कुठल्याही पक्षात असून सपाटे कुठल्याही पक्षात उभारला तुम्ही त्याच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथम दाखवत करतो. गेली 2-2.5 तास झालं कुठेतरी कुणाचं तर थोर व्यक्तीचं व्याख्यान ऐकतोय का काय अशा पद्धतीनं समाजात माणसाचं कौतुक ऐकण्याची वेळ, वाईट वेळ आपल्यावर आली. दुर्दैवी सगळ्यात शेम अशी गोष्ट आहे. पुस्तक लिहिलं जाईल. मला जर सगळ्याचं रेकॉर्डिंग केलं तर ते व्हिडिओ शूटिंग करणाऱ्याला त्यांच्या सगळ्या मेमरीज भरून गेलेल्या आहेत. उद्यापर्यंत जरी असं बोलायचं ठरलं तर प्रत्येकाकडे वैयक्तिक खूप किस्से आहेत. आपसात बोलताना कॅमेरा समोर बोलू शकणार नाही एवढे वाईट प्रसंग सपाटे साहेबांचे प्रत्येकाला माहित आहे. लिंग पिसाट मनोहरला, लिंग पिसाट मनोहर सपाटेला, लिंग पिसाट मग नाही तर एवढे किस्से असताना सुद्धा प्रत्येकाला बर्डे साहेबांनी म्हणल्याप्रमाणे मागं काय घडलं हा खूप वेगळा इतिहास आहे. बर्डे साहेब त्यांच्या विरोधात लढले, मी त्यांच्या विरोधात लढलोय. आम्ही जेव्हा त्यांच्या विरोधात काय बोलायचो तर समोर त्याला वाटायचं तुमचं राजकारण आहे म्हणून तुम्ही बर्डे साहेब शिवाय देता म्हणून आमच्या विरोधात त्याला घेऊन बसायचे. हे काय घडलं? तुम्ही शिवाय देता म्हणून समोर त्याला असं वाटायचं ते तुमचं वैयक्तिक म्हणून आम्ही त्याला घेऊन बसतो. असं माझं सगळ्याला झालं. पण सगळ्यालाच वेगळा अनुभव आलाय. आणि आज मराठा म्हणून जी काही त्या दिवशी क्लिप बघितल्यानंतर जी चीड आली हे तर खूप टेरर आहे. ह्याच्यापेक्षा जास्त परिस्थिती वाईट समाजामध्ये खाली उठून बघितल्यानंतर दिसणार. मी स्वतः शाळेचा विद्यार्थी आहे. त्या शाळेत मी 5वी 6वी पर्यंत शाळेला होतो. मला माहित आहे माझी विद्यार्थी कोण आता माऊलीने बोलल्याप्रमाणे खरंच एकत्र येत नाहीत त्या शाळेचे. त्याचं कारण फक्त मनोहर सपाटे एकटा आहे. बाकी तुम्ही सगळ्या शाळेची गॅदरिंग होते सगळे एकत्र येते पण त्या लोकांना शाळेबद्दल आस्थाच न राहण्याचं कारणच आहे की शाळेत चाललेले कारनामे कुणालाही आवडत नाही. ही परिस्थिती. आता नेतांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला की गावडे मंगल कार्यालयाचं नाव बदलून त्यांनी स्वतःचं नाव दिलंय. सोलापूर शहरात मला वाटतं 2 मनोहर सांस्कृतिक भवन आहेत. आता एक अवंतीनगर मध्ये आहे आणि एक इथं आहे. माझं असं म्हणणं आहे इथं असलेल्या 100 पेक्षा जास्त लोक आहेत. उद्या 11-12 वाजता आपण बसण्याचं ठरवलं आणि येताना 2-2 माणसं आणायची ठरली. ही सगळी माणसं किती लोक आणू शकतात मला माहित आहे. सगळे इलेक्शन उभारणार आहेत. हे सगळे 200-500 लोक आणू शकतात कारण सगळ्या तालमीपासून सगळे लोक आहेत. तरी सुद्धा 2-2 माणसं आणले तर उद्या सकाळी 11 वाजता भाऊ मान्यवरांच्या विनंतीने मी सांगतो ह्याला वेळ घालू नका. हे मागं पडलं तर ह्यानी म्हणल्यासारखं आहे भाषण होतात सगळं होतंय आणि हे असंच राहतंय. पहिलं काम करू उद्या त्या दोन्ही सभागृहाचं नाव आपल्या पैशाने आपण बोर्ड लावून भले त्याच्यासाठी पोलीस खात्याने आपल्याला गुन्हा दाखल करू दे. कारण तिथं जाऊ त्या सभागृहात नाही ऐका 2 विषय त्या तिथं जायचं. त्या सभागृहाचं नाव जे पूर्वी होतं ते समाजभूषण गावडे साहेबांचं नाव परत एकदा लावायचं. अवंतीनगरच्या सभागृहाला काय नाव द्यायचं बर्डे साहेब तुम्ही ठरवा ते नाव द्यायचं. असू द्या खाजगी जरी असलं तर खाजगी जे 2 मार्ग आहेत त्यांची परिस्थिती विचार काय आहे त्या दोन्ही मार्गाला ते शेख म्हणून मार्ग आहे त्या सभागृहाचा आणि दुसरा आपण द्यायचा शेला. त्या शेलाला सुद्धा जेलमध्ये घातलंय. शेरलाकडनं 376 गुन्हा दाखल केला शेरलावर तुम्हाला माहित आहे. आणि शेरलाला बाहेर काढण्यासाठी पण 2.5 पेक्षे ह्याचा मला कोणीतरी बोलताना सांगितलं की ह्याचा जीव पोपटाचा कसा संस्थेत असताय तसं 2 गोष्टी खास करून बँकेचा उल्लेख झाला नाही. बँकेच्या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांची फसवणूक झालेली आहे. अण्णासाहेब आर्थिक महामंडळाचं कर्ज देतो म्हणून नाना तऱ्हेच्या गोष्टी करून घेणं समाजातल्या लोकांना राजकारणासाठी वापरणं असे अनेक किस्से झाले. नेराळ वस्तीच्या प्रत्येक दाराबरोबर एक किस्सा धने पवार प्रत्येक दाराबरोबर एक किस्सा आहे. एवढी वाईट परिस्थिती आहे. सांगायला गेलं तर कमरेखालचे एवढे किस्से आहेत की इथं बोलूच शकत. सपाटे समलिंगी आहे असं सपाटेचे चिरंजीव मायाशी स्वतः बोलले. त्यांचं नाव चिंतामणी सपाटे मायाशी बोलले की सपाटे स्वतः समलिंगिक आहे. सपाटेला माणसं लागते याचे पुरावे देऊ शकतो. माझ्याकडे कॅमेऱ्यात आहे असं बोलणारे आहेत. ऐका मी सांगायचं काय म्हणजे त्याच्या
मांडीला मांडी लावून जे बसतेत ना त्यांना लक्षात आलं पाहिजे की आपण कुणाच्या मांडीला मांडी लावून बसतो. एफआयआर मध्ये त्यांच्या एफआयआर जर वाचल्या, तिथं अधिकारी बसले त्यांना माहिती असेल, तुम्ही त्यांच्या मागच्या एफआयआर जर वाचल्या, कालची एफआयआर बघितली, खरंच मला पोलीस खात्यांचं एवढं दुर्दैव वाईट वाटतंय की कालची एफआयआर नीट सगळ्यांनी वाचली तर सगळ्याला पहिल्यांदा काय वाटलं होतं की आता सपाटे किती दिवस सुटत नाही. खरं सांगा साहेब, तुम्ही पोलीस आहेत, तुम्हाला काय वाटलं होतं सपाटेची एफआयआर बघितल्यानंतर? पण ज्या पद्धतीने सपाटेला टेबल जामीन दिलाय, टेबल जामीन दिलाय, पोलिसांनी बोलवून त्याला टेबल जामीन दिलाय, हे माझ्याकडे मी अधिकृत सांगतो, त्याला नोटीस बजावली. एवढं वाटलं होतं आपल्याला की एवढं सगळं घडल्यावर त्याला टेबल जामीन मिळेल. आणि जर टेबल जामीन, ऐका मी ह्याच्यात सांगतो, पोलीस खात्याने सुद्धा या गोष्टीचं गांभीर्याने घेतलं पाहिजे. इतका वाईट प्रकार केल्यानंतर जर पोलीस त्याच दिवशी सोडून देणार असतील, सपाटे म्हणून नको, समाजात काय मेसेज जाईल की एखाद्या महिलेला कशाही पद्धतीचं कृत्य केल्यानंतर कायद्यात अशी तरतूद आहे का? काय सेकंड आहे, त्याच दिवशी त्याला तासात सोडलं गेलेलं आहे. आणि आज तरी कालपर्यंत ओपन करत होता आणि आज मला असं कळतंय त्याला काहीतरी कोर्टाने परत त्या नोटीसला 4 तारीख पडल्यामुळे त्याने आत्ता नाही आहे. त्या वायपीनी स्वतःचा जीव धोक्यात घालून हे सगळं केलं. वारंवार सांगत होतो त्याच दिवशी चला सीपींना भेटा की वायपीवर खोटे गुन्हे दाखल करण्याकरता प्रचंड मोठा दबाव आहे. नुसतं दबाव नाही तर त्यांना संबंधित लोकांना पैसे देऊन त्या योगेश पवारवर गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न आहे. त्या पोरांनी हे सगळी डिलिंग केली आहे. तुम्ही समाज म्हणून मागे राहाल यासाठी, त्याच्या पाठीमागे आपण पालक म्हणून वडीलधारी म्हणून राहणं तेवढंच गरजेचं आहे. माझी विनंती आहे, वायपीला जर वाचवाच असेल आणि त्यांनी असं न्याय देणाऱ्याला जर अन्याय होत असेल तर याच्या पुढे त्याचं कोण स्टीम ऑपरेशन करणार आहे, त्याला कोण हात घालणार आहे, त्याच्या विरोधात कोण बोलणार आहे. म्हणून माझी विनंती की उद्या आपण जाऊया, सगळे एकत्र येऊया आणि पहिलं त्या 2 शाळे नावं बदलायचा निर्णय घ्या. आणि त्याचबरोबर वेळ उद्या 11 वाजता, आपण 11-12 वाजता भेटू. सगळ्यात पहिला त्याच्या आधी आपण सगळे कुठल्या तरी एका स्पॉटला भेटल्यावर सपाटेच्या शाळेसमोर जाऊन त्याच्या फोटोला चपलीने मारण्याचा कार्यक्रम शिवाय शाळेपाशी होणार आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी उपस्थित राहायचं. त्याच्या फोटोला चपलीने मारण्याचा, काळ फसण्याचा कार्यक्रम इथं आपल्याला सगळ्यांनी जर 2-2 माणसं असले तर तो चौक भरून जाईल आणि त्याचाच इफेक्ट पोलीस खात्यावर राहील, शासनावर राहील, त्या धर्मदाय आयुक्तावर राहील. आणि या सगळ्या गोष्टीचं म्हणजे उद्या त्या आंदोलनाची जी धार असणार आहे ते उद्या आपण एकत्रित येऊन आपण काय तिथं मेसेज देणार आहे त्याच्यावर तो मेसेज आहे. आज आपण सभागृहात आहेत, काही लोक इथं आहेत, जाऊन बोलतील करतील, पण तो उद्या रस्त्यावर जो कार्यक्रम करणार आहे तो कार्यक्रम खूप महत्वाचा आहे. त्याच्यामुळं माझी विनंती की उद्यापासूनच या गोष्टीला कामाला लागू. मला तर त्या कुलकर्णी विद्यार्थी सांगितलं, त्यांनी सांगितलं ती पण लई गोष्ट महत्वाची. शासन दरबारी एखादी गोष्ट घडत नसेल तर आपल्याला उपोषणाशिवाय कुठलाही पर्याय नाही. कायद्याने दिलेलं ते आपलं हत्यार आहे. आणि मग प्रशासन राहू दे किंवा कधी ना कधी तर त्यांना त्याची चौकशी करायला लावावं लागेल, त्याच्यावर पोलीस इन्क्वायरी लागेल, त्या शासकीय यंत्रणेची इन्क्वायरी लागेल. पण ते कधी होऊ शकतंय? जरांगे पाटलांनी आपल्याला एवढं मोठं आंदोलनाचं हत्यार दिलंय, ते हत्यार आपण शाळेच्या बाबतीत का उभा करतो? आपण चक्री उपोषण करू. प्रत्येक जण माग आपण जरांगेंना पाठिंबा देण्याकरता मला वाटतं आपण प्रत्येक विभागातले माणसं होते त्या पद्धतीनं रोज 4 जण बसू. पण उद्यापासून म्हणा किंवा 2 दिवसांनी चक्री उपोषण सपाटेंच्या संस्थेचं जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत सगळ्यात पहिल्या दिवसापासून मी बसण्यापासूनचा दिवस घ्या आणि तिथून पुढचे 30-40 दिवस आपण जर केलो तर हे शासन वागणार आणि आपल्याला त्यामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं आणि आता बोलताना कोणतरी सांगितले की सपाटे आणि सपाट्याच्या काय परिवारावर बहिष्कार घाला. मी त्यांच्या दोन्ही मुलांशी बोललोय. त्यांच्या मुलांवर बहिष्कार घालण्यासारखं पवार कृत्य नाही. ते बापाच्या विरोधात फिर्याद देतात. त्यांना काल मला चिंतामणी भेटला होता. नाही सांगत तुम्हाला नाही चिंतामणी मला भेटला होता. तर त्यांच्या मुलांनी मला म्हणलं मागे मी त्याच्या विरोधात फिर्याद दिलो, सगळं दिलो, पण आज मला एवढं दुःख व्हायला लागलंय. मी मला उलट चांगलं झालंय, गुन्हा दाखल झालाय. अहो गुन्हा दाखल होऊ द्या, लोकांनी चपलीनं पकडून मारलं पाहिजे असं चिंतामणी मला बोलला. पण मला ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की माझ्या नावामागं चिंतामणी म्हणून सपाटे घेतो. त्या पोराचे वाक्य मला एवढं लागलं की त्या पोराच्या मनावर काय वेदना होत असतील.
सपाटे म्हणून त्यांचे जे काही पाहुणे रावले जे फिरतात, आज जे सगळं ऐकल्यानंतर ज्या लोकांनी त्यांच्याशी नातं जोडलंय, ज्या लोकांनी त्यांची बैठक झाली आहे, त्या लोकांना काय त्रास होत असेल याचा विचार करा आणि त्यांना सगळ्यांना आपण सांगा की आम्ही तुमचे पहिले ह्याच्या पुढे पाहुणे, आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे. अशा पद्धतीनं हे शिक्षक असतील त्यांचे जे सपाटीच्या विरोधात आहे त्यांच्या लोकांना ताकद देणं आपलं सगळ्यांचं काम, ती कोणी असू दे, मग त्या अदर कास्ट मधलाही माणूस असला तरी, आयकोळे सरकार असू दे किंवा अजून कोण पण असू दे, त्या सगळ्यांच्या पाठीमागं राजकारण विरीत आपण सगळेजण एकत्र येणं खूप महत्वाची गरज आहे. उद्या आंदोलनाचा विषय आहे आणि नाव बदलायचा कायदा काय होईल, आपल्याला अजून एक आपल्या सगळ्यांमुळे गुन्हा दाखल करतील, करू द्या ना. ते अधिकृत असल नसल आणि मला बोलल्याप्रमाणे जेव्हा एवढी मंडळी जाते काकांपासून सगळे इथं बसलेले, ती सगळं सोलापुरात कायदेशीर होऊ शकते. कारण सोलापुरात किती कायदेशीर पोलिस करतील आपल्याला माहिती आहे की काय काय चालू आहे कायदेशीर, काय काय नाही चालू आहे, कशा पद्धतीने करतात. मग या पण गोष्टीचा विचार केला पाहिजे ना. मला सांगा खरंच पोलीस खात्याने कालच्या ह्याच्यामध्ये 376 जर का पुन्हा नवीन ऍक्ट मध्ये त्याला काय 63 असा कलम आहे, का लावला नाही. आणि ज्यांनी लावला नसेल, ज्यांनी मला तर अशी माहिती मिळाली होती की सपाटेंनी ते गुन्हा दाखल होऊ नये याकरता रोख रक्कम मोजलेली आहे, 25 लाखापर्यंत FIR बदलण्यासाठी पैसे दिले गेलेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. तुम्ही मला मोगम बोलता, मोगम नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण खात्यात काय चालतंय, खात्यात कोण कोणाला कशासाठी मदत करताय, त्यांची काय पैसे पाहुणे आहेत का, खात्याचा काय कोण जावायला लागला होता का त्याला वाचवायसाठी. पोलीस नुसतं साधी फिर्याद केली तर फिर्याद घेते आणि त्या फिर्यादीमध्ये ती बाई सांगते माझ्या हातामध्ये लिंग दिलंय तरी सुद्धा होत नाही. एवढी वाईट परिस्थिती. लाज वाटली पाहिजे की खऱ्या अर्थाने हे सगळं सीपी समोर विचारलं पाहिजे की ह्याच्या पुढे समाजात कोण असं केलं तर तुम्ही त्याला त्याच दिवशी सोडणार आहे का? काय आपलं काय कोणाची काय गोष्टी नाही आहेत. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की पहिला 376चा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सपाट्यांनी इथं बसलेल्या लोकांना कटकारस्थान करून जेलमध्ये घातलंय. आता आपण सगळ्यांनी आपल्या सगळेजण एवढे असताना जर सपाटे जेलमध्ये जाऊ शकत नसेल तर राजापेक्षा वाईट. त्याला पहिला जेलमध्ये घाला त्यांनी असेल आणि सपाटीची जामीन करणारा ज्ञानू सपाटे असेल ते मी सांगतो. काही जण असं चालू करते अहो नाही हो सपाटे चांगला पण सपाटीची जामीन करणारा, सपाटीची पैसे करणारा, शाळेतनं वसुली करणारा ज्ञानू चांगला आहे, ज्ञानू चांगला हो ज्ञानू तसं करत आहे असं सांगणारे पण आपल्याला काय पिलावलं आहे. त्याच पैशात त्या ज्ञानू सगळी संस्थेची वसुली करतो हे सगळ्या शिक्षकांना माहित आहे. ही सगळ्या पैशांचे व्यवहार कोण करतो सगळ्याला माहित आहे. त्याच्यामुळं ज्ञानू असेल, सपाटे असेल आणि अन्य कोणी सपाटीची मदत करणार असेल त्या सगळ्यांचा बहिष्कार घालण्याची तयारी समाजाने करावी. उद्या 11 वाजता आपण भेटू परत आणि 1 दिवस भेटून हे आंदोलन होणार नाही. आम्हाला कुणालाच अध्यक्ष होण्यात, संस्थेत सभासद होण्यात, संस्थेत काम करण्यात इंटरेस्ट नाही. मी जाहीर सांगतो त्या संस्थेत मला शिवाजी शाळेत साधा सभासद सुद्धा होण्याची इच्छा नाही. इथं बसलेल्या सिनियर लोकांपासून सुरू करा ते समाजाच्या लास्ट लोकांपर्यंत घ्या. त्याच्यानंतर कुणाला करायचं ते तुम्ही ठरवा, पण त्या नराला त्या नालायकाला पहिला संस्थेतनं बाहेर या मतासाठी. आणि असं जर होणार असेल आणि आता वेळ आल्यानंतर जर आपण करू शकत नसाल तर आपल्याला माहित आहे मराठा समाज सहज जागा होत नाही. माग मला वाटतं खंडागळमध्ये जे माग प्रकरण घडलं त्या भगिनींवर काय अन्याय झाला. सगळ्यांनी ते मनोरंजन म्हणून सगळा विषय ऐकला, पण त्या घराचा त्याग किती मोठा आहे. त्या सोलापूरकरात वारकरी संप्रदायात काम जे जी लोक करतात त्या लोकांना माहित आहे. त्या परिवाराने सोलापुरातल्या मंडळांना, मंदिरांना सगळ्यात जास्त जर देणगी कोणत्या परिवारात दिला असेल सोलापुरात तर सुप्रभात हॉटेलवाले जे खंडागळे त्यांच्या घरात तो त्रास झाला. तरी समाज कधी झाला नाही. त्या लोकांची इस्टेट काढून घेतली आहे. त्या लोकांची तिथे शेती होती वसंत विहारला, तिथं मंदिराच्या तिथं जागा आहे साहेब, शहराच्या मध्यवर्ती जागेत 1 एकर जागा काढून दिली. ते तळतळ करून सांगते त्या संस्थेत पण जागा काढून दिली. सपाटेंचा भ्रष्टाचार बघितला 200 कोटी म्हणजे परवाचा आकडा आहे. ती बघा ना बटाटे तिथं समाजाचा माणूस म्हणतो आपण सगळ्या गोष्टी करतो. ती बँक
हॉटेल ती ह्याच्यापासून 16,000 स्क्वेअर फूट जागा सगळ्याची व्हॅल्यू काढली तर 200 करोड पेक्षा जास्तचा भ्रष्टाचार सपाटीने केलेला आहे. तरी समाज म्हणून दवसणार असाल तुम्ही आपला म्हणून तर ही वेळ आपल्याला परत आपल्या पिढीला समाज माफ करणार नाही. आता त्याला कसली पण चौकशी सांगा, शासन दरबारी आम्हाला काम सांगा, कुठलीही गोष्ट सांगा, आम्ही करायला तयार आहे. आता कुठेही मागं पडू नका. जे काय आंदोलन वरिष्ठ घेतील त्याच्यात सगळ्यात पुढे राहून त्या सगळ्यामध्ये राहील एवढं सांगतो. उद्या सीपीना भेटायचं आहे. किती वाजता? उद्या 12 वाजता. 11 वाजेपर्यंत मला तर जरा यायला पाहिजे. हा यायला ते सगळं काम सकाळचा नाही पार्क चौकात पहिल्यांदा आपण सगळेजण जमा होऊ. दिलीप भाऊचं जे कॉर्नर म्हणजे दिलीप भाऊ बसतात तिथं का बरं तिथं तर सह्याद्री कॉर्नरला आपण सगळे जमा होऊ. तिथून आपण चप्पल मारण्याकरता शाळेत जायचं आहे. शाळेपाशी चप्पल मारण्याचा कार्यक्रम झाल्यावर तिथं जाऊन सभागृहाचं नाव बदलायचं आहे आणि ते नाव बदलून झाल्यानंतर किंवा सीपी साहेब असतील तर सीपी साहेबांकडे दोघांपैकी एकांना पण उद्या दोन्ही कामं करायचे. त्याच्यानंतर महत्वाचं काम आहे ही जी सभा झाली आहे, ही जी सभा म्हणतो मी याला अशी सभा ते निराळ वस्तीमध्ये जय महाराष्ट्र तरुण मंडळाचं जे चौक आहे म्हणजे निराळ वस्तीच्या चौकात बोर्ड लावून झाली पाहिजे. तेव्हा सुद्धा हा समाज सगळ्यांना आला पाहिजे. कारण त्यांनी जिथं काय ह्या सगळ्या गोष्टी करताय तिथं बघा तुम्ही लोक किती घराघरातनं बाहेर येतील तुमचं सगळं ऐकण्याकरता. अशी परिस्थिती आहे साहेब, तुम्हाला माहित आहे प्रत्येक घरातला माणूस तिथे चुकलेला आहे. तर त्या माणसाला ताकद देण्याकरता निराळ वस्तीच्या वेशीवरती अशा पद्धतीची सभा झाली पाहिजे आणि सपाटेचा सपोर्ट करणारे सगळे सपाट झाले पाहिजे एवढं सांगतो आणि थांबतो. जय जय बापू वायफी बोलणार आहे का? वायफीला बोलू द्या. त्यांनी काय केला छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना वंदन करून आज जी महाराज समाजाची बैठक झाली त्या बैठकीला सर्व समाजाच्या वतीने आपण उपस्थित आहोत. सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं. आता मला काय बोलण्यासारखं राहिलेलं नाही. त्या माध्यमातून नाही का सगळं माहिती आहे. आता सगळेजण बोलले पण जे खरं आता आपण 4 दिवसापासून बघितलं सगळ्यांना आम्ही सगळ्यांना विचारात घेऊ. भाऊ असताना नाना असतील, मी असतील, भरणे साहेब असतील, अमोल असतील, माऊली पवार, डांगे बापू, जण भोसले या सर्वांनी प्रयत्न करून त्या शाळेचे शिक्षक होते महाराष्ट्राचे त्या शिक्षकाला बोलतो करण्याचं काम आपण सर्वांनी केलं. कारण का आपण बोलून उपयोग नव्हतो पण ज्याच्यावर अन्याय झाला अत्याचार झालाय खरंच त्या शाळेमध्ये अन्याय झाला त्या लोकांना बोलतो आपण करायचं काम. आम्ही काल सुद्धा मी माऊली नाना काय धनंजय मानेच्या घरी गेलो त्यांना सुद्धा सांगितलं ते सुद्धा असं म्हणले की माझी तारीख आहे पंढरपूरला मी लोकांना देईल. पण यामध्ये आपण जर आंदोलन असं सर्वांनी उभा केलं सर्वांनी मजबूतपणे जर उभारलं तर याचा नायनाट व्हायला का वेळ लागणार आणि आपण जे काय आंदोलन करू ते सर्वांमध्ये करू. आपण सर्वांना विचारात घेऊन कधी काय करायचं काय नाही याची दिशा आपण ठरवली पाहिजे. त्या पद्धतीने आपण हे काम केलं पाहिजे. आणि आता सर्वांनी बोलल्याप्रमाणे आणि अजून एक दुसरी गोष्ट की आपण काल बाईट मी दिली होती ही टीव्हीला की बाबा सर्व शिक्षक असतील, कर्मचारी असतील, संचालक असतील त्यांच्यावर जर कोणी अन्याय अत्याचार करत असेल तर त्यांनी आम्हाला येऊन भेटलं पाहिजे की तुमच्या समाजाच्या वतीने आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहोत. आणि आता सगळ्यांनीच सांगितलं माझं मत आम्ही सर्व जे बसलो होतो त्या सर्वांच्या मध्ये एकही आले की त्या घरावर बहिष्कार टाकल्याला एकच उपाय त्याला लग्नात कुठल्या बोलायचे मुलं असू दे राहू दे. आता त्याचे पाहुणेरावळ्या म्हणून तर पण पाहुणेरावळे आमचे जाधवच आहेत म्हणून फक्त मनोहर सपाटे आणि त्याला सहकार्य जे करणारे लोक आहेत त्यांच्या बहिष्कार केलाच पाहिजे. कसा ठराव आपण इथं मांडून त्याला सर्वांना होते आणून हे आपण सर्वांनी उपस्थित राहिला. आज कार्यक्रमाची रूपरेषा आपण सकाळी ठरले उद्या सकाळी 12 वाजता पार्क चौकात सर्वांनी जमावं ही विनंती करतो. सगळे जरी 1-2 माणसं आणली पाहिजे
कारण का हे आंदोलन टिकवलं पाहिजे आणि मराठा समाजाच्या प्रत्येक माणसाला न्याय मिळण्यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहावं. आज सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो मी.